साहेबांशी सविस्तर चर्चा झाली आणि माझा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. ज्यांचं निलंबन केलं होतं ज्या शाखा प्रमुखाचं त्याचं काय झालं आणि तुमच्या राजीनाम्याबद्दल काय बोललेत, मागे घेतला का राजीनामा? माझा राजीनामा त्यांनी स्वीकारलाच नाही पहिली गोष्ट, आणि त्यांनी मला माझं जे काम आहे ते असंच चालू ठेवा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शाखा प्रमुखाचा जो निर्णय आहे तो येत्या 2 दिवसात तुम्हाला कळेल काय होणार आहे. महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेची जागा वाटप त्याच्यावरनं देखील अनेक नाराजी आहे, त्याबद्दल काय? मला असं वाटतं कार्यकर्त्याची प्रत्येकाची इच्छा असते की इलेक्शन लढवावी, पण आता परिस्थिती अशी आहे की जागा कमी आहेत आणि इच्छुक उमेदवार जास्त आहेत. तर शेवटी ही कसरत तर नेत्यांची असते, कारण तडजोड करावी लागते कुठेतरी आपल्या जो द्यायचा असतो. तर ह्याच्यामध्ये बरेच दर 5 वर्षांनी अशा प्रकारची नाराजी बघायला मिळते आणि इलेक्शन झाले हे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बघतोय. तर मला असं वाटतं जे बंड करणार आहेत ते थोड्या दिवसांनी शांत होतील आणि आपलं काम पूर्ववत चालेल. स्थानिक